या मैदानावरती सामन्याला सुरुवात होईल. गोलंदाजी मार्कवरती वैभव दाखल होत आहेत आणि समोर फलंदाजीच्या माध्यमातून बॅट्समन किरण आणि त्याच्या सोबतीला आपण पाल दशरथ अशा पद्धतीचे ओपनिंग प्लेयर्स खेळपट्टीवरती इंटर होत आहेत. चला टायमर इथे सेट आहे. वेळेमध्ये लक्ष टाकलं तर आपण पाहू शकाल हा सामना आपल्याला खेळायचा आहे. फुल टॉस बॉल ड्राईव्ह करतात. समोर लॉंगॉनचे फिल्डर प्रितेश तिथे बॉलवरती पोहोचलेत. चांगली फिल्डिंग अखेर करून जर पाहिलं तर बॉलचा इथून रिदम पाहिला. पडल्यानंतर जशा पद्धतीने एकसा बाउन्स राहिला होता ग्राउंडवरती तशा पद्धतीने जम्प घेतला, बॉलला अडवलं आणि पहिला चेंडू डॉट आहे. पहिला चेंडू निर्धाव टाकला. गोलंदाजी करत असताना मैदानामध्ये वैभव याही खेळाडूने खूप सारे क्रिकेट खेळलेलं आहे. नेहमीच या खेळाडूचा उल्लेख करायला गेलं तर या सीझनमध्ये त्याचा संघही तितकाच सक्सेसफुल ठरलेला आहे. बघा म्हणतात ना, हजारोंच्या दिवसामध्ये जर तुम्ही संघर्ष करत असाल तर एक ना एक वेळ ही अशी येते की त्यावेळेस तुमचा खेळ आणि तुमचं नाव हे टेबल टॉपला असं. आज मुरबाड तालुक्यावरून हा संघ प्रवास करून इथे दाखल राहिला आहे. बट अपोजिट आपण पाहू शकता तितकाच चांगला संघ मैदानावरती खेळ करत असताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. आपण पाहू शकाल सध्या तरी गोलंदाजी करत असताना वैभव चांगली गोलंदाजी करत आहेत. बट बॅटिंग करत असताना मैदानावरती चौधरवाडी संघ या सामन्यामध्ये आपण पाल बॅटची टॉप एज शॉर्ट थर्डमॅन मध्ये आता उलकावणी दिली. सेकंड स्लिपला बीट करत असताना बॉल चालल्या बाउंड्री लाईनच्या बाहेर साइड स्क्रीनला नॉनस्टॉप चौका. खेळाया जमती टॉप लेवलचे सारे खेळाडू खेळाया जमती. आज रंगलाई नारायण डामसे साहेब चषक सभापती. आज रंगलाई नारायण डामसे साहेब चषक सभापती. आज रंगलाई नारायण डामसे साहेब चषक सभापती. आज रंगलाई नारायण डामसे साहेब. गोलंदाज तयार. वैभव गोलंदाजी करतात. पुन्हा एकदा पुढे ठेवलं होतं. वेग भरपूर होता बॅटचा. अगदी आपण पाहाल पूर्णतः वरच्या विभागाला चेंडू कनेक्शन करत होता. जिथे शॉर्ट फाईनमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहिलंय. सिंगल मिळती आहे. दाफलकावरती 5 बनल्यात. आपण बघाल पारितोषिक आलेलं विकेट हॅट्रिक मैदानावरती गोलंदाज वैभवने जर इथून दर्शवली तर आदरणीय आमचे यस एक्झॅक्टली गेटाजवाडी संघाच्या कोणत्याही खेळाडूनं विकेट हॅट्रिक घ्यावं. करंजी गावंडा मोगर यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक आहे आणि ऑलमोस्ट पारितोषिक जमा करायचं आहे असं ऑर्गनायझिंग टीमकडून सूचना येते आहे. हो फटका हवेत. हवा यात्रा चुंडण्याचा प्रयत्न. टायमिंग चांगलं आहे. मिड विकेटमध्ये वॅकेंट एरिया आणि वॅकेंट एरियातून बॉलने घेतली आहे बाउंड्रीची भेट 4. पाव प्लेचा खेळ सुरू आहे. मैदानामध्ये बॅटिंग करत असताना चौधारवाडी टीम आपण जरूर बघताय. हो पुढे ठेवला वेगवान चेंडू मिस टायमिंग. आज भरपूर मोठं युद्ध सुरू आहे आणि त्यामध्ये बॅटिंग करत असताना सध्या दशरथला सोडावं लागेल. मैदान मिळेल महत्वाचा विकेट. बॉलिंग करणाऱ्या गेटाजवाडी टीमला गोलंदाज वैभवला बॅटर आउट. सभापती नारायण डामसे साहेबांच्या नावानं अमर लांगीनं क्रिकेटचं ते केलंय आयोजन. चला वेळेमध्ये इथून आपण खेळ करायचा आहे. वेळेमध्ये लक्ष टाकलं तर आपण पाहाल 4 मिनिटं घेतलेली आहेत. सध्या आपण बघताय गोलंदाजी करत असताना या सामन्यामध्ये गेटाजवाडी टीमने चला स्पीडअप ठेवणं अपेक्षित आहे. आपण पाहू शकाल एका षटकाचा खेळ संपला. 9 बनल्यात. डाबामध्ये आपण बघाल एक नुकसान केलेलं आहे. डाबाला पहिलं खिंडार या सामन्यामध्ये आपण पाहिलं आहे बॅटिंग करणाऱ्या चौधरवाडी टीमच्या. दुसऱ्या षटकाला सुरुवात होते. गोलंदाजी मार्कवरती आता प्रितेश इथून दाखल होत आहेत. खेळपट्टीमध्ये आपण पाहाल बिग बॅटल सध्या सुरू आहे. जवळजवळ वेळेमध्ये लक्ष टाकलं तर 1:07 झाली आहेत. विचार करा जर तो 1 तास आपण विनाकारण वाया घालवला नसता तर सध्या आपण सेकंड राऊंडचा सामना इथे कंप्लीट करत असो. बट तो वेळ निघून गेला आणि मग म्हणतात नेहमीच की वेळ गेलेली परत येत नसते.
ऑलमोस्ट वेळ गेली आणि आता ती वेळ येणार नाही आहे, उद्यालाच येईल. मिडविकेटमध्ये फटका चांगला आहे. मिडविकेटमध्ये आपण पाहू शकता प्रोटेक्शन सेट होतं या चेंडूवरती. बॅटिंग करत असताना प्रितेशच्या एक सिंगल जी बॅटिंग करणाऱ्या चौधरवाडी संघाला मिळते आहे. फलंदाजी करत असताना तिथे आपण मोहनला बघितलं. स्कोरबोर्डवरती आता सध्या आपण पाहताय 10 धावा. हो, वेगवान चेंडू शपलून खेळण्याचा प्रयत्न. गती चांगली आहे, गती चांगली आहे मैदानामध्ये. गोलंदाज प्रितेशकडे डॉट बॉल. खेळ चांगला आहे मैदानामध्ये आपण पाहू शकतायत. मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघ सध्या आपण बघाल आपापलं चांगलं क्रिकेट दर्शवण्याचा प्रयत्न करतायत. पण सध्या माझ्या मतानुसार गोलंदाजी करत असताना गेटाचोडी टीम फलंदाजांना रोखून ठेवती आहे, कारण पॉवर प्लेमध्ये एक विकेट काढला. आता दुसऱ्या षटकामध्ये चांगला खेळ प्रितेश करतोय. बॅटची टॉप एज शॉट फाईन मध्ये पकडला जाईल. संपला खेळ. आली लहर केलाकर मैदानावरती आला विकेट. अरे कोण रे आला तो कर्जतवाला, अरे कोण रे आला यो कोटिंब्यावाला, तो कशात कम नाही रे दादा, कशात कम नाही रे. आमच्या नारायण डामसे दादाच्या या नावात दम हाय रे, आमच्या नारायण डामसे दादाच्या या नावात दम हाय रे, आमच्या नारायण डामसे. गुडूज आहे. 10 जाबा दाफलगावरती आहेत. 2 फलंदाज बाद झालेत. चला विनंती असेल बॅटिंग करणाऱ्या चौधरवाडी टीमला आपणही आपला खेळाडू रेडी ठेवायचा, तयार ठेवायचा आहे, कारण अगोदरच उशीर भरपूर झालेला आहे. आणि ऑलमोस्ट आता मॅनेजमेंट कमिटीच्या वतीनं सूचना आमच्यापर्यंत पोहोचती आहे. ऑलमोस्ट संपूर्ण स्पर्धेमध्ये हा निर्णय आपण पाहिलेलाच आहे. वेळेमध्ये तुम्हाला फलंदाज पाठवणं गरजेचं आहे. जर आपण अधिकचा वेळ घेत असाल तर कदाचित इथे तुम्हाला बॅटर आउट दिला जाईल. म्हणजे आपण पाहू शकताय पुरेसा जो वेळ आहे 11 किंवा 15 सेकंद, एक्झॅक्टली 30 सेकंद याच वेळेमध्ये तुम्हाला फलंदाज पाठवणं गरजेचं आहे. मिसटायमिंग फटका बसेल. सामन्यामध्ये फॉलोदरवरती गोलंदाज प्रितेश. सामन्यामध्ये आपण पाहू शकताय अजून एक विकेट गमावा लागेल बॅटिंग करणाऱ्या चौधरवाडी टीमला. समाजसेवक गोरगरिबांचा साऱ्या कार्यसत शहरात डंका वाजतोय नारायण डामसे दादांचा, साऱ्या रायगड जिल्ह्यात डंका वाजतोय नारायण डामसे दादांचा, साऱ्या कार्यसत शहरात डंका वाजतोय नारायण डामसे दादांचा, साऱ्या रायगड जिल्ह्यात डंका वाजतोय नारायण डामसे दादांचा. थँक्यू डीजे. चर्चा तर आहेच आहे या स्पर्धेची. आपण पाहू शकताय संपूर्ण शहरामध्येच नव्हे तर आपण पाहाल रायगड, ठाणे, त्याच्यानंतर शहापूर या भरपूर साऱ्या विभागामध्ये या स्पर्धेची चर्चा जी आपण सातत्यानं नक्कीच बघितली आहे. आपण पाहाल माननीय श्री नारायणजी डामसे साहेबांच्या संकल्पनेतून ऑर्गनायझिंग राहिलेली स्पर्धा आपण बघू शकते. सभापती चषक 2026 आजची तिसरी रात्र भरपूर चांगल्या गाजाबाजामध्ये थाटामाटामध्ये जी आपण पाहाल. हो, वेगवान चेंडूचा समोर खेळपट्टीवरती आपण पाहता पिचिंग थोडीशी ऑप्शनच्या बाहेर दिसली आहे. मेन अंपायर दर्शवत असताना आपल्याला बघायला मिळाले आहेत. अगदी आपण बघा राजेंद्र भोईर सर या स्पर्धेला पंचांच्या भूमिकेमध्ये लीडिंग करत असताना पाहायला मिळत आहेत. चला विनंती असेल सह्याद्री सोडेवाले नक्कीच आपण कुठे असाल भाऊ आपण या व्यासपीठावरती. ओ बॅटची टॉप एज समोर मैदानामध्ये विकेट कीपरने प्रयत्न चांगले केले आहेत. अपयश जरूर आलेलं आहे बट इथून प्रयत्नांना त्यात द्यावी लागेल. सध्या आपण पाहू शकता खेळपट्टीवरती या चेंडूवरती बॅटिंग करत असताना चौधरवाडी संघ डॉट बॉलचा वापर जो गोलंदाजी करत असताना मैदानामध्ये जरूर दर्शवत असताना आपण पाहिले आहेत. डॉट बॉल आलाय. षटक दुसरा संपतंय. 2 षटकांच्या समाप्तीमध्ये धावफलक आपल्याला फक्त आणि फक्त इथून 11 या धावफलकावरती पाहायला मिळेल. रात्रीचं वातावरण आपण पाहाल प्रकाश झोतातील ही नाईट रजनी क्रिकेटची शृंखला आणि जरूर आज टेनिस बॉल क्रिकेटचा उल्लेख करायला गेलं तर टेनिस बॉल क्रिकेट हे साधं क्रिकेट नाही आहे. ज्या पद्धतीनं लेदर बॉल क्रिकेटला आपण ग्लॅमर पाहिलेलं आहे त्याच पद्धतीनं टेनिस बॉल क्रिकेटला आता ग्लॅमर मिळालेला आहे. चला संतोष 11 महाड
महाड भुवन या टीमचे कॅप्टन्स आणि सातेरी टीमचे कॅप्टन्स, दोन्ही टीम्स कॅप्टन या टॉस करण्याकरिता. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करतोय. सामन्यामध्ये आपण पाहाल सध्याच्या घडीला नो बॉल प्लस इथे आपण पाहू शकता 22/4 म्हणजे ऑलमोस्ट 50 या सामन्यामध्ये मिळतोय. बॅटिंग करत असताना सध्या चौधरवाडी टीमला बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय टॉस जिंकल्यानंतर. त्यामध्ये चौधरवाडी संघ सध्या आपण फलंदाजी करताना बघतोय. बॅट फ्लोमध्ये भरपूर चांगल्या पद्धतीचं कनेक्शन जरूर आपण पाहिलं. फाईन लेगचे फिल्डर बॉलवरती येतील. या चेंडूवरती मिळते एक सिंगल. तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी करत असताना गोलंदाज सुधीर गोलंदाजी करतोय. 16 धाबा स्कोर बोर्डला. 2 षटकामध्ये धाबाच नव्हत्या, पण इथे लक फॅक्टर देखील ऑन झालेले आहे. पण त्याच्यानंतर आपण पाहाल गोलंदाजाचा पलटवार. सुधीरला मेल विकेट. फलंदाज अरुण बाद. सातेरी टीमचा कॅप्टन या ठिकाणी पाठवायचा बघा. त्यानंतर सर सातेरी टीमचा कॅप्टन या ठिकाणी आलेला आहे. माडभवन टीमचा कॅप्टन आपण लगेच आपण रिपोर्टिंग करायचं या ठिकाणी टॉस बॉक्स मध्ये आपण लगेच या ही सूचना मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. हेच थँक्यू सो मच. सध्या आपण पाहू शकता सामन्यामध्ये विकेट अजून एक खोवावा लागेल बॅटिंग करणाऱ्या चौधरवाडी टीमला. स्कोरबोर्डला फक्त आणि फक्त 16 धावा आहेत. फलंदाजी आता पूर्णतः इथून आपण बघाल ढासळली गेली आहे बॅटिंग करणाऱ्या या सामन्यामध्ये चौधरवाडी संघाची. शपलवन खेळण्याचा प्रयत्न खेळपट्टीमध्ये आपण पाहू शकाल. अपील केली होती LBW करिता, पण पडल्यानंतर बाउन्स या चेंडूवरती अधिकचा होता आणि ऑलमोस्ट पंचांनी दर्शवलेले देखील आपण बघाल. साधारण प्रत्येकी रात्रीमध्ये या स्पर्धेमध्ये मंदार सर असेल, त्याचबरोबर राजेंद्र भोईर सर असेल, नितेशजी भोईर सर असेल, हे तिन्ही अंपायर्स आपण बघाल चोखरित्या या स्पर्धेला पार पाडत असताना आपण बघितले आहेत. उद्या मात्र नक्कीच या स्पर्धेची शेवटची रात्र म्हणजे जे मिशन आपण बघू शकतायत. नक्कीच या स्पर्धेचं आपण पाहिलंय ते मिशन उद्या नक्कीच कंप्लीट होईल. चॅम्पियन, उपविजेता अशा पद्धतीची ही जी पारितोषिक आहेत या सर्वच पारितोषिकांचा विनर जो आपण शोधणार आहोत. तिकडे टॉस केला जातोय. टॉस बॉक्स मध्ये जॉईंट आहेत आमचे साथी समालोचक अंकुश सर. यस थँक्यू सो मच सर. आपण खंडू दादा सराई यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी टॉस हा संपन्न करतोय. टेल इज कॉल अँड हेड. टॉस जिंकलाय टीम माडभवन संघाच्या संघनायकानं. सर्वप्रथम आपण निर्णय काय असेल या मॅचमध्ये? फिल्डिंग करणार आहात या मॅचमध्ये. खऱ्या अर्थानं 4 षटकाची मॅच आहे. समोर देखील सातेरी संघ आहे. अगदी देखील चांगला संघ आहे. कधी दोघांमध्ये मॅच झाली का? कधी पहिल्यांदा आमने सामने येणार आहेत. खऱ्या अर्थानं दोन्ही संघांना शुभेच्छा असेल, परंतु इथून टॉस असले तरी कधी असं बोलणार नाही आहे की मला आजच पैसे द्या, असं काही नाही. खऱ्या अर्थानं एक दिलदार व्यक्तिमत्व आपण पाहतो की कर्जत खऱ्या अर्थानं कौशल्य विभागामध्ये अगदी सातत्यानं त्यांचा दबदबा राहिला आहे. आणि खऱ्या अर्थानं त्यांना शब्द दिला होता की एखादी मोठी स्पर्धा व्हावी या विभागामध्ये, आणि ते त्यांना करून दाखवलंय. खऱ्या अर्थानं टॉस जिंकलाय गोलंदाजी करायची. तर थँक्यू सो मच. टॉस जर तुम्ही जिंकला असता कदाचित निर्णय काय असता? बॅटिंगच फर्स्ट असते. बॅटिंगच करायची होती, म्हणजे तोच निर्णय आला तुमच्या बाजूने. बॅटिंग करायचे. खऱ्या अर्थानं समोर देखील चांगला संघ आहे. किती धावा बनवल्या जाते? जास्तीत जास्त रन बनवायचा आम्ही प्रयत्न करू. कुठल्या खेळाडूवरती जास्त जबाबदारी असेल? दयानंद आणि जयेश आणि पांडुरंग. खऱ्या अर्थानं प्रवास सध्या या सीझन मध्ये कसं चालू आहे? या सीझनला तरी चांगलाच आमचा फॉर्म चालू आहे. पर्यंत जवळजवळ आम्ही पण 10 सेमीफायनल अशाच गमावल्या आहेत. आणि ही आमची काहीतरी 4वी-5वी नाईटची स्पर्धा असेल. त्यामधली पळसदरी या ठिकाणी आम्ही चॅम्पियन ठरलो होतो. आणि ही आमची वाईल्ड कार्ड एंट्री आहे. आता बघू, आज पण तेच प्रयत्न करू की सुपर 4मध्ये जाण्याचा प्रयत्न करू. थँक्यू सो मच. देवा शुभेच्छा. दोन्ही संघाला जास्त वेळ घेत नाही आहे. दोन्ही संघ थोडंसं आउट फॉर्ममध्ये आहेत. खऱ्या अर्थानं चढ उतर दोन्ही संघांमध्ये आलेले आहे. त्यामुळे इथून खेळ चांगला करावा लागेल. आणि जवळ कॉम्बॉक्समध्ये त्या ठिकाणी आमचे साथी समालोचक अर्थातच ज्या आजच्या रात्रीमध्ये त्यांचा गोड आवाज, सुमधुर आवाज ज्यांचा आपण ऐकतोय ते प्रकाश जिबाला सर. थँक्यू.
थँक्यू सो मच. अगदी आपण पाहू शकाल आमचे साधी समालोचक अंकुजी निरगुडा सर. चालू सामना खूप जबरदस्त आहे. खेळपट्टीमध्ये आपण पाहाल 3 षटकांचा खेळ संपला. चौथ्या षटकाला सुरुवात राहिली आहे. जवळजवळ चौथ्या षटकातील पहिलाही चेंडू डॉट टाकलाय. हो, समोर ठेवले, समोरच्या दिशेला हवाई यात्रा चुनण्याचा प्रयत्न होता, पण टायमिंग आणि लांबी या दोन्ही गोष्टी सध्या आपण पाहाल कमी मिळाल्यात आणि फलंदाज इथून बाद. विकेट. त्यांनी जनसेवेचा घेतलाय वसा, समाजकार्यात उमटवलाय ठसा, आहे ही थँक्यू डिझाय. 18 वरती आपण पाहाल 7 फलंदाज बाद झालेत, म्हणजे जवळजवळ आपण बघाल निम्मे तो संघ इथे दगआउटच्या क्षेत्रामध्ये रिटर्न पाठवलेला आहे. गोलंदाजी करणाऱ्या मैदानामध्ये केटाचवाडी टीमच्या गोलंदाजांनी संजय गोलंदाजी करतायत. हो, शॉर्ट ऑफ लेन थोडेसे मागे गेले होते. इनसाइड आउटला खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटानी बॉलचा संपर्क नाही आहे. वाट बॉलचा इशारा आता इथून दर्शवला जातोय. अतिरिक्त चेंडू मैदानामध्ये गोलंदाज संजय वापरतायत. एक्साच्या मदतीने खूप उशिरानंतर आपण पाल स्कोर बोर्डला इथून हलचल बनली आहे. 19. हो, यावेळेस देखील लाईन लेंथ चुकीची वापरतायत. गोलंदाजी करत असताना मैदानामध्ये आपण पाहू शकाल गोलंदाज संजय. व्हाईट बॉल. तसं पाहिलं तर या षटकामध्ये आपण पाल सुरुवात डॉट बॉलने केली होती. दुसराही चेंडू विकेटसाठी ठरला होता, पण सध्या आपण पाल 2 अतिरिक्त चेंडू टाकले आहेत आणि त्यामधूनच धावा मिळालेल्या आहेत. तो फटका इथून खूप चांगला आहे. समोर मैदानावरती आपण बघाल बॅकफुटला गेले, वाट पाहिली आणि त्याच्यानंतर थर्डमॅनला आता गोलंदाजाची वाट लावली. चौका. झाला 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 त्याच्या नावाचा बोलबाला, झाला 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 त्याच्या नावाचा बोलबाला. और नारायण राम से आला दादा कोटिंबेवाला, नारायण राम से आला दादा कोटिंबेवाला, नारायण राम से आला. थँक्यू डिझाय. चौकार आला मैदानामध्ये बॅटिंग करत असताना बॅटर उत्तमच्या बॅटमधून. स्कोरबोर्ड वरती आपण पाल चौधरवाडी संघ सध्या 24-24 वरती पोहोचली आहे. संजयच्या विरोधात आता चौकार इथून बटोरलेला आहे. बॅटिंग करत असताना उत्तम बघायला मिळतात. फटका हवेत. मिस टायमिंग. हाईट जास्ती घेतली बॉलने. मिड विकेटला पकडला जाईल. सामन्यामध्ये आपण पाल सिग्नल येईल. ओयूटी आउट. चलता क्या इस बार. बल्लेबाज उत्तम को. विकेट. से आला दादा कोटिंबेवाला. दादाचं गाजतय ते नाव, गाजतय ते नाव, दादाचं गाजतय ते नाव. 8वा विकेट या सामन्यामध्ये बॅटिंग करणाऱ्या चौधरवाडी टीमला गमावा लागेल. आज बॅटिंग करत असताना हवी तशी फलंदाजी दिसली नाही या चौधरवाडी टीमची. इथे देखील वेगवान चेंडू खेळपट्टीमध्ये आपण पाहाल खूप चांगल्या पद्धतीचा खेळ गोलंदाजी करत असताना गेटाजवाडी संघ इथे दर्शवतोय. एखाद्या क्षेत्रामध्ये जर तुम्ही उतरत असाल तर तिथे पूर्णतः निष्कस हा लावणं गरजेचं असं. आज मैदानावरती घासून पुसून मेहनत गेटाजवाडी संघाचे गोलंदाज इथे करत असताना आपण पाहिलेत. पुढे येऊन फटका. मिड विकेटमध्ये चांगल्या पद्धतीने लपेटलाय. क्षेत्ररक्षक बॉलवरती येतात. सेकंडसाठी प्रयत्न केले आहेत आणि पाताक्षणी 2 धाबा. तिसरीचा प्रयत्न गमावा लागेल. सॅक्रिफाईस करावा लागेल. विकेट. सामन्यामध्ये आपण बघाल इथून इनिंग नंबर 1चा खेळ संपेल जिथे बॅटिंग केली आहे चौधरवाडी टीमने. शेवटच्या बॉलवरती आपण बघाल 2 धाबा प्लस विकेट, म्हणजेच सामन्यामध्ये बॅटिंग करत असताना चौधरवाडी टीमने धावफलकावरती मजल मारली आहे 26 या स्कोरबोर्डला. आणि आपण बघाल 27 धावेचं लक्ष या सामन्यामध्ये तिथे चेस करावं लागेल गेटाजवाडी टीमला. ऑलमोस्ट जी गोलंदाजी करायची होती गेटाजवाडी टीमला ती गोलंदाजी गेटाजवाडी टीमच्या बॉलर्सने केली.
आणि ऑलमोस्ट 2 धाबेची पेनल्टी आहे. आपण पाहाल चौदरवाडी टीमला, कारण स्पर्धेमध्ये कंपल्सरी ड्रेसिंग हे तुम्हाला ठेवणं गरजेचे आहे. स्पर्धा कारण भरपूर मोठ्या प्लॅटफॉर्मची आपल्याला बघायला मिळते आहे आणि त्यामुळे नक्कीच तुम्ही स्पर्धेचे नियम्स जर इथून तोडण्याचा प्रयत्न करत असाल, उल्लंघन करत असाल, मग तुम्हाला तिथे परिणाम भुगतावा लागेल. आणि ऑलमोस्ट 2 धाबेची पेनल्टी दिली जाते आहे आणि पेनल्टी अरे जनतेचा तो सेवक हाय घेन माघार त्यांच्या रक्तात नाही. जनतेचा तो सेवक हाय घेन माघार त्यांच्या रक्तात नाही. चूक करू नका हलक्यात घ्यायची, चूक करू नका हलक्यात घ्यायची. थँक्यू डेझ. ऑलमोस्ट आपण बघाल जी पेनल्टी आहे या सामन्यामध्ये चौदरवाडी टीमला, ती पेनल्टी ज्यावेळेस बॅटिंग करण्याकरता मैदानावरती दाखल होईल गेटाचवाडी टीम, तेव्हा एका षटकाचा खेळ संपल्यानंतर ती पेनल्टी या स्कोरबोर्डला ॲड केली जाईल. जे टार्गेट आहे 26चं, ते टार्गेट तेवढंच राहील. फक्त जेव्हा एका षटकाचा खेळ मैदानावरती संपन्न होईल त्यावेळेस ती पेनल्टी बॅटिंग करणाऱ्या गेटाचवाडी टीमच्या स्कोरबोर्डला ॲड होईल. 26 धाब्याचं टार्गेट मैदानामध्ये चेसिंग करण्याकरता आता गेटाचवाडी संघ असेल. पुढच्या सामन्याचाही टॉस आपण झालेला पाहिला आहे. आजची रात्र जी मात्र आपण खूप चांगल्या पद्धतीने एन्जॉय करतोय आणि त्यामध्ये हाही सामना सध्या आपण बघा लो स्कोरिंग आहे. मागच्या दोन्ही सामने आपण लो स्कोरिंग पाहिले, परंतु जरूर त्या मॅचेस पाहण्यालायकच आपण एन्जॉय केला, बघितल्या. आणि हाही सामना आता इथून 26 धाब्याचा पाठला करत असताना गेटाचवाडी टीम बॅटिंग करेल आणि ज्या पद्धतीने सामन्याच्या उत्तरार्धाला सुरुवात होईल तशा पद्धतीने आपण बघताय कॉम्बॉक्समध्ये जोडले जातील आमचे साथी समालोचक अंकुशजी निरगुडा सर. थँक्यू. थँक्यू सो मच प्रकाश बाला सरांचा आवाज आपण जातो त्यांना आजच्या रात्रीमध्ये ऐकत आलो. अगदी एक महाराष्ट्रातील उत्कृष्ट समालोचक म्हणून त्यांची गणना केली जात आहे. अगदी मोठमोठे स्पर्धे, मग ती खऱ्या अर्थांना ओपनची स्पर्धा असो किंवा आपल्या आदिवासी समाजामध्ये देखील त्यांचा आवाज सातत्यानं आपण ऐकत आलो आहे. ते सर्वांचे लाडके अर्थातच प्रकाशजी बाला सरांचा आवाज आजच्या रात्रीमध्ये आपण ऐकतोय आणि त्यांचं करू आपण वेलकम, मोस्ट या ठिकाणी स्वागत. आणि जेव्हा मॅचमध्ये पुन्हा एकदा लो स्कोरचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. पहिलं सत्र या ठिकाणी समाप्त झालंय. टीमची टोटल धावसंख्या धावपटलावरती जाऊन आपल्याला पाहायला मिळाली 26 बनल्यात आणि 27चा पाठलाग ह्या मॅचमध्ये करायचं. गेटाची पाडी संघाला वैभव आणि त्याच्या सोबतीनं बॅट्समन दिनेश ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅकवरती आलाय. पहिलं षटक घेऊन प्रसाद. चला जास्त बिल खर्च करू नका, बघा स्पीडअप घ्या. फिल्डिंग करणाऱ्या टीमला विनंती असेल बघा इथून टाइम सेट केला जाणार आहे. ज्यावेळेस पहिला चेंडू पडेल तिथून आता मी टायमर या ठिकाणी सेट केलेला आहे. बॉलर तयार आहे प्रसाद बॉलिंग ट्रॅकवरती. फर्स्ट बॉल खोलात टाकला. या प्लेसमध्ये दिशा दिली फलंदाज वैभवनं मात्र सरळ शतरक्षक त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. कुठेही धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झालेला नाहीये. डॉट बॉलला मात्र सुरुवात या षटकाची आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही त्याच ताकदीच्या संघ आहेत. दोन्ही संघाचा आपण उल्लेख केला तर दोन्ही संघ बऱ्याचशा वेळेस सामने भेटलेत, परंतु दोन्ही संघानं एकमेकांना बऱ्याचशा वेळेस मात दिली. याही वेळेस मात्र शतरक्षकांना शोधला आहे त्या ठिकाणी. अजून एक चांगला बॉल या ठिकाणी खोलात टाकले जातात चेंडू. अगदीच वैभवकडे त्याचं उत्तर नाही आहे. दोन्ही चेंडू इथून दाट फेकलेत. मात्र बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई आहे. प्रसाद आणि त्याच्यासमोर वैभवला आपण पाहतोय. दोन्ही त्याच तुलनेचे खेळाडू आहेत. अगदी आपण तुलना केली दोन्ही खेळाडूंची तर दोन्ही खेळाडू अगदी त्याच पद्धतीचे आपल्याला पाहायला मिळत आहे. चढ उतर पाहायला मिळतोय. कधी गोलंदाज या ठिकाणी हवी ठरतोय, कधी फलंदाज देखील हवी ठरेल. काय वैभवकडे ती क्षमता देखील आहे. परेश आपण उल्लेख केला तर मुरबाड तालुक्याचा हा संघ आहे. प्रकाश बाला सरांनी उल्लेख केला या संघाबद्दल. याही वेळेस मात्र खोलात टाकलाय, परंतु बॅटची लिडिंग एज तिकडे लेग स्लिप कडून बऱ्याचशा चुका झाल्या आहेत आणि अगदीच शेवटच्या मोमेंटला चेंडू मात्र त्या ठिकाणी सीमारेषेचा जबल मात्र अगदीच स्टॉप केला. त्यानंतर चेंडूला उचल फेक केला. त्यानंतर मात्र या चेंडूवरती मिळल्या जाते 2 धापा. खऱ्या अर्थानं 27चा पाठलाग चालू आहे, परंतु पॉवर प्ले मध्ये अगदी पॉवरफुल गोलंदाजी प्रसाद सध्या करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. वैभव सारख्या एक बलाढ्य आहे खेळाडूला मात्र इथून मी तर म्हणेन थांबवलाय.
कट करण्याचा प्रयत्न, बॅटची लिडिंग एट सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि फर्स्ट विकेट डाऊन या ठिकाणी गेटाची बॉडी टीमला. पहिला धक्का, फलंदाज होईल वैभव या चेंडूवरती बाद. नाही हो डामसे साहेबांना टक्कर द्यायची नाही बसची बात नारायण डामसे साहेबांना टक्कर द्यायची नारायण डामसे साहेबांना टक्कर द्यायची नाही बसची बात नारायण डामसे साहेबांना टक्कर द्यायची. थँक्यू ब्रिझर, थँक्यू सो मच. महत्वाची विकेट या क्षणाला महत्वाचा खेळाडू या ठिकाणी बाद झालाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. आता दिनेश वन डाऊनचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहे. बॅटिंग करण्यासाठी थोडंसं दबाव या ठिकाणी जरूर. आता मी तर म्हणेन असेल प्रसाद या गोलंदाजाने फार चांगली गोलंदाजी सध्या केली आहे. मी तर म्हणेन पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये एक महत्त्वाची विकेट देखील पाहायला भेटत. अगदी यॉर्क लाईनवरती चेंडू, सटीक लाईन लेंथवरती. नियंत्रित गोलंदाजी काय असते ना हे तो दाखवून देतो या पहिल्या षटकामध्ये. अगदीच खोलात टाकले जाते फलंदाजाकडे. खऱ्या अर्थाने त्याचं उत्तर नाही आहे सध्या तरी. या पहिल्या षटकामध्ये अगदी रोखून धरला आहे आणि या पद्धतीची गोलंदाजी हवी होती मी तर म्हणेन ना. आणि त्याच पद्धतीची गोलंदाजी. हो, खराब चेंडू, फुल टॉस, त्याला फुल टोल उचल केलाय. अगदीच बॉल चाललाय लॉंग ऑन सीमारेषाच्या पार. 4 धावांसाठी चौकार. त्यांनी जनसेवेचा घेतलाय वसा समाजकार्यात उमटवलाय ठसा समाजकार्यात उमटवलाय ठसा समाजकार्यात उमटवलाय ठसा आहे हिऱ्यात हिरा कोहिनूर जसा समाजाला लाभला नेता तसा समाजाला लाभला नेता तसा समाजाला लाभला नेता तसा. थँक्यू सो मच. अगदीच शेवटचा बाल पडते मी ते म्हणून शेवट गोड करत असताना चौकार आपण पाहायला फलंदाज प्रितेशच्या बॅटमधून. अगदीच 4 धाब्याने पहिल्या षटकाचा खेळ देखील समाप्त झाला. टीमची थोडं धाबसंख्या वैभव बाद झाल्यानंतर हा बऱ्याच उशिरानं आलेला चौकार. आणि पहिल्या षटकामध्ये जे 2 धाब्यांची पॅलेंटी होती ते ॲड आम्ही या ठिकाणी करतोय. 7 बनल्या होत्या, 2 धाब्यांची पॅलेंटी होती, त्या 2 धाबा ॲड केल्या, एकूण 9 बनल्या त्या ह्या पहिल्या षटकामध्ये. हलक्या त्यांना टॅप केलं त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक पोहोचले जातात अगदी वेगानं त्या ठिकाणी आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक पोहोचले त्यामुळे दुसरीचा प्रयत्न त्या ठिकाणी होत नाही आहे. एकच धाब्या चेंडूवरती खऱ्या अर्थानं पाहायला मिळते. बॉलिंग ट्रॅकवरती आता दुसरं षटक फेकण्यासाठी गोलंदाज करणला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवरती. लो स्कोरिंगचा सामना आहे त्यामुळे धाबा तुम्हाला बचावणं फार महत्त्वाचं असेल. हो, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी. स्वतःला झोकलंय, स्वतःला आता इथून मी तर म्हणून झोकून द्यायला. चांगलं फिल्डिंग त्या ठिकाणी स्वतःच्या फॉलो थ्रूमध्ये हा चेंडू देखील अडवला जातोय आणि या बॉलवरती देखील धाबर नाही आहे. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली या ठिकाणी गोलंदाजी याही षटकाची सुरुवात फार चांगली. विकेट किपर त्या ठिकाणी बीट झाले. डायरेक्ट हिटचा प्रयत्न, पंचांच्या स्विंगर ऑन OUT, बॅट्समन आउट. टॉप लेवलचे सारे खेळाडू खेळाया जमती. टॉप लेवलचे सारे खेळाडू खेळाया जमती. आज रंगलाई नारायण डामसे साहेब चषक सभापती. 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 Thank you. हो, चांगला फटका या ठिकाणी पाहायला मिळतो. लॉंग ऑफच्या दिशेनं अगदी चंचल क्रिकेट आता मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थानं पाहायला मिळतोय. लो स्कोरिंगचा सामना आहे त्यामुळे इथून आता रिस्क घेतली जात नाहीये. मी तर म्हणून बॅटिंग करणारी टीम गेटाच्या पाडी संघाच्या फलंदाजामध्ये
फलंदाजाच्या माध्यमातून वैभव लवकर बाद झाला. आता जबाबदारी या दोन खेळाडूंच्या खांद्यावरती घेत असताना आपण पाहतो सुधीर आणि त्याच्या सोबतीला दिनेशला आपण पाहतोय. ओ बॅटच्या स्लॉट मध्ये अगदी स्वीट ऑफ द साऊंड मिड विकेटला क्लिअर करत चालला सीमा रेखा पार मॅक्झिमम 8 षटकार. सभापती नारायण डामसे साहेबांच्या नावाने थँक्यू सो मच. षटकार आला फलंदाज या ठिकाणी आपण पाहतो दिनेशच्या बॅट मधून अगदी सामना आता जवळ आणला जातोय. पुन्हा एकदा त्याच लेंथ वरती जणू काय ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय आणि पुन्हा एकदा चेंडूला फिरकावून दिलाय बॉन्ड लाईनच्या पलीकडे मॅक्झिमम 8 षटकार. अमर लांगीन क्रिकेटचं ते केलंय आयोजन लाखा लाखाची आओ बक्षीस बघा तिथं लावी ती लाखा लाखाची आओ बक्षीस बघा तिथं नक्कीच अमरदादा लांगे यांचा त्यांच्यासाठी शब्द नाही आहेत. एवढी मोठी स्पर्धा त्यांच्या माध्यमातून करायला आपल्याला पाहायला भेटतं आणि त्यांचं टायटल सॉन्ग या स्पर्धेतलं अगदीच हिट झालेलं आहे. टायटल सॉन्ग टीमची टोटल धावसंख्या 23 स्पर्धेसंघ जाऊन पोहोचलाय. 12 मध्ये 4 बनवायच्यात. 12 चेंडू 4 धाब्याचं समीकरण आपण पाहतोय. अमरदादा यांच्या विषयी आपण चर्चा करत होतो. सतत त्यांना या विभागामध्ये अगदीच आपल्या नावाचा डंका त्यांचा वाजलाय आणि खऱ्या अर्थानं ही स्पर्धा त्यांच्या माध्यमातून आपण सलग पाहत आलो. तिसऱ्या रात्रीमध्ये अगदीच 12 चेंडू 4 धावसंख्येची गरज आहे. सामना आता खुल्ला झाला. मी तर म्हणेन गेटाची वाडी संघाचा आपण उल्लेख करत आलोय. तर मुरबाड वरून हा संघ इथपर्यंत दाखल झाला आज या खेळण्यासाठी या नाईट रणजी जिंकल्यामध्ये या क्रीडानगरीमध्ये खऱ्या अर्थानं बाईट बॉलचा इशारा त्या ठिकाणी पंच त्या ठिकाणी करतायत. दशरथला आपण पाहतो बॉलिंग ट्रॅक वरती, परंतु इथून मात्र दशरथनं थोडीशी कसरत करावी लागेल त्याला या षटकामध्ये. वाईट बॉलला मात्र सुरुवात झाली आहे. हलक्या हाताने या ठिकाणी अगदी खोलात टाकला होता. मी तर म्हणेन फलंदाजाला इथून बेट करत झाला. चेंडू सरळ एसटी रक्षाच्या हातामध्ये डॉट बॉल. 24 बनला. 2 विकेट वैभव बाद झाला. त्याच्यानंतर फलंदाज प्रितेश बाद झालाय. परंतु इथून दिनेश आणि सुधीर ही चांगली पार्टनरशिप 2 खेळाडूंमध्ये बीड होताना आपण पाहिली आहे. अगदी सामना डीपमध्ये नेण्याचा प्रयत्न केला जातोय. मी तर म्हणेन इथून सिंगल डबल्सनं लेग बायचा इशारा त्या ठिकाणी पंच करतायत. 1 धाव या चेंडूवरती अगदी पाहायला मिळते. 10 चेंडू आणि 2 धावसंख्येची आता गरज असेल सामना जिंकण्यासाठी. बघा नेक्स्ट मॅच सातेरी संघ आणि त्यांच्या विरुद्ध असेल माड भवन. 2 संघांना रेडी राहायचं बघा. हो चांगला फटका मिड विकेट रिजन मध्ये गॅप मध्ये आहे. शतरेश डीपना पोहोचले जातील, परंतु इथून दुसऱ्यासाठी लगेचच निघालेत आणि इथून हा सामना आता जिंकला जातो या 2 धाब्यानं. मी तर म्हणेन गेटाची पाडी संघानं आणि इथून आता पराभूत पाहावं लागतंय त्या अर्धच टीम आपल्याला पाहायला मिळेल. या 5चा मॅन ऑफ द मॅच खरं आपण या ठिकाणी बोलतोय खऱ्या अर्थानं. तत्पूर्वी आपण एक अनाउन्समेंट या ठिकाणी करू. खऱ्या अर्थानं या 5चा मॅन ऑफ द मॅच जातोय प्रितेश, ज्याच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं